नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी ज्ञानाला आपलं शस्त्र बनवलं. सामाजिक अन्यायाच्या मोठमोठ्या भिंती तोडल्या आणि चक्क एका संपूर्ण राष्ट्राचं भविष्यच लिहून काढलं. हो, ही कहाणी आहे संघर्षातून थेट यशाच्या शिखरावर पोहोचण्याची. फक्त हे एक वाक्य ऐका. यातूनच आपल्याला कल्पना येते की डॉक्टर आंबेडकरांना जन्मापासूनच किती तीव्र आणि खोलवर रुजलेल्या सामाजिक अन्यायाचा सामना करावा लागला असेल. चला तर मग त्यांचा हा अविश्वसनीय प्रवास समजून घेऊया. सुरुवात करूया त्या कठोर वास्तवापासून, ज्या जगात त्यांचा जन्म झाला होता. विचार करा, शाळेत शिकायची प्रचंड इच्छा आहे, पण इतर मुलांसोबत वर्गात बसायलाही परवानगी नाही. त्यांना चक्क वर्गाच्या बाहेर बसूनच शिक्षण घ्यावं लागत असे. एवढंच नाही, पाण्यासारखी अगदी मूलभूत गरज ती सुद्धा नाकारली जात होती. शाळेतल्या सार्वजनिक मटक्याला हात लावायची सुद्धा परवानगी नव्हती. मग तहान लागल्यावर काय, तर शाळेतला शिपाई जेव्हा वरून पाणी ओतेल तेव्हाच, फक्त तेव्हाच त्यांना पाणी प्यायला मिळत असे. आणि या सगळ्यासोबतच त्यांना अनेकदा शारीरिक हिंसाचारालाही सामोरं जावं लागलं. यावरूनच लक्षात येतं की त्यांच्या वाट्याला आलेला भेदभाव किती टोकाचा होता. पण या सगळ्या अन्यायकारक व्यवस्थेला डॉक्टर आंबेडकरांनी एक जबरदस्त उत्तर दिलं, आणि त्यांचं शस्त्र होतं शिक्षण. पाहूया त्यांनी ज्ञानाच्या जोरावर हा लढा कसा दिला. त्यांच्या समर्पण आणि गरिबीची ही एक खूपच हृदयस्पर्शी गोष्ट आहे. बघा, ते लंडनच्या लायब्ररीत दिवसभर अभ्यास करायचे, तोही फक्त एका ब्रेडच्या तुकड्यावर. एकदा तिथल्या लायब्रेरियनने त्यांना जेवणाबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी काहीही न लपवता अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलं, कॅन्टीनचं जेवण मला परवडत नाही. त्यांचा तो प्रामाणिकपणा त्या लायब्रेरियनच्या मनाला इतका भिडला की ते म्हणाले, ठीक आहे, आजपासून तुम्ही माझ्यासोबत जेवण करणार. आणि खरंच, त्यांनी आंबेडकरांसाठी रोज घरून जेवणाचा डबा आणायला सुरुवात केली. त्यांचं ज्ञानावरचं प्रेम, अहो, ते इतकं प्रचंड होतं की त्यांच्या स्वतःच्या लायब्ररीत म्हणजे वैयक्तिक ग्रंथालयात तब्बल 50,000 पुस्तकं होती. कल्पना करा. आणि थांबा, इतकंच नाही, त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात 1-2 नाही तर तब्बल 36 पदव्या मिळवल्या. 36! खरंच यावरून त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची आपल्याला कल्पना येते. तर मग आता पुढच्या भागाकडे वळूया. बघूया की त्यांनी हे अफाट ज्ञान वापरून नक्की कोणती महान कार्य केली. ही यादी बघा. यावरून अगदी स्पष्ट होतं की त्यांचा आपल्या देशावर किती मोठा आणि कायमस्वरूपी प्रभाव आहे. भारतीय संविधानापासून ते RBIच्या स्थापनेपर्यंत सगळीकडेच. म्हणजे विचार करा, त्यांनी केवळ एक पुस्तक नाही लिहिलं, तर जगातील सगळ्यात मोठा लोकशाहीची दिशा ठरवणारा एक महान ग्रंथ लिहिला, आपलं भारतीय संविधान. हे किती अविश्वसनीय आहे, नाही का? ज्या व्यक्तीला शाळेत नीट बसू दिलं जात नव्हतं, त्याच व्यक्तीच्या अभ्यासावर आणि पुस्तकांवर आपल्या देशाची सगळ्यात महत्त्वाची आर्थिक संस्था उभी राहिली. आणि हे बघा, त्यांच्या जागतिक बौद्धिक मान्यतेचं हे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने दिलेली ही पदवी आजपर्यंत त्यांच्याशिवाय इतर कोणालाही मिळालेली नाही. चला, आता आपण त्यांच्या आयुष्याच्या तत्त्वज्ञानाकडे वळूया. हे तत्त्वज्ञान अगदी 3 सोप्या पण शक्तिशाली शब्दांमध्ये मांडता येतं. त्यांनी आपल्या लोकांना प्रगतीसाठी एक असा मूलमंत्र दिला जो त्यांच्या संपूर्ण जीवनाचं सार आहे. तो मंत्र म्हणजे शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व आहे शिका. कारण शिक्षणच आपल्याला विचार करण्याची ताकद देतं, जगाकडे एका वेगळ्या नजरेने बघण्याची दृष्टी देतं, जसं आंबेडकरांनी स्वतः करून दाखवलं. दुसरं तत्त्व आहे संघर्ष करा. म्हणजे जेव्हा काही चुकीचं घडताना दिसेल तेव्हा गप्प बसायचं नाही, आवाज उठवायचा. फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांच्या हक्कांसाठी सुद्धा. आणि तिसरं तितकंच महत्त्वाचं तत्त्व आहे संघटित व्हा. कारण एकटी व्यक्ती मोठा बदल नाही घडवू शकत. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि आपले हक्क मिळवण्यासाठी एकत्र येणं, संघटित होणं खूप आवश्यक आहे. खरं तर डॉक्टर आंबेडकरांचा संपूर्ण जीवन प्रवासच एक प्रेरणा आहे. तो आपल्याला हेच सांगतो की परिस्थिती कितीही वाईट असो, योग्य मानसिकता आणि अथक प्रयत्नांनी कोणीही शून्यातून विश्व निर्माण करू शकतं. पण हे सगळं समजून घेतल्यावर एक प्रश्न मनात नक्कीच राहतो की डॉक्टर आंबेडकरांनी एवढा मोठा लढा देऊनही आजही आपल्या समाजात भेदभाव का टिकून आहे? खरंच हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.